मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष सचिन भाऊ सटाले उपस्थित झाले आहेत। आपलं या ठिकाणी स्वागत। कालच तमाम मनसे सैनिकांना भूमिपुत्राला साथ म्हणून कर्जत तालुका सर्व मनसे सैनिकांनी या ठिकाणी शिंदे साहेबांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे। आदरणीय सचिन भाऊ सटाले यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। हार्दिक हार्दिक स्वागत। एकदा जोरदार घोषणा देऊया, भारत माता की। आवाज थोडा कमी येतोय। ज्यावेळेस एखादा संघर्ष, एखादी आपण लढाई हाती घेतो, त्यावेळेस या संघर्षाचा आणि लढाईचा आवाज हा दुगुणित झाला पाहिजे आणि त्यांच्या कानावर गेला पाहिजे। भारत माता की। माननीय राम शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो। राम शिंदे साहेब, तुम आगे बढ़ो। आजच्या या आपल्या पाणीदार आमदार सन्माननीय राम शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने आज आपल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय JPG नड्डा यांची जाहीर सभा होतीये। या सभेच्या निमित्ताने खरं तर सगळ्यांची नावं घेणं आता शक्य नाही, त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित माझी सर्व बंधू आणि भगिनींनो, एक पक्ष असतो आमचा, आपला एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे, एक संघटना असती। आम्ही अनुभव केला। आमच्या पक्षामध्ये गेली 5 वर्षापूर्वी आमचे जिल्हाध्यक्ष सचिनजी पोटरे काम करत होते। त्यांनी अनुभव घेतला। आम्हालाही या निवडणुकीमध्ये अनुभव आला की छोट्या छोट्या संघटनेला दाबण्याचं काम जर कोण करत असेल तर ह्या समोरच्या पार्टीचे लोक करतायत। आम्ही काल निर्णय घेतला, कर्जत आणि जामखेडच्या वतीने सन्माननीय राम शिंदे साहेबांना जाहीर पाठिंबा देऊन टाकला। आता येत असताना समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले दिसले मला। बारा याच्यासाठी वाजले की ते 12 वाजलेले बारामतीला आता पार्सल परत जाणार आहे म्हणून 12 वाजले। बंधू आणि भगिनींनो, जास्त काही बोलणारे खूप मान्यवर आहेत। आपण सर्व शेतकरी कुटुंबातले आहोत। आज ही लढाई खूपच महत्त्वाची आहे। अनेक जण सांगतात विकास विकास विकास। सन्माननीय राम शिंदे साहेबांनी जो विकास दाखवला ना 10 वर्षामध्ये, तो आपल्या सर्वांच्या ठायी आहे। गेली 25 वर्ष ही आपल्या बांधावर होती का नव्हती? बारामती आपल्या बांधावर होती का नव्हती? 25 वर्ष बारामतीमध्ये, 25 वर्षात बारामतीमध्ये मुख्यमंत्री पद होतं का नव्हतं? कृषी खातं होतं का नव्हतं? मग या 25 वर्षात आपल्या इथं जळणारी शेतकऱ्यांची पिकं, जळणारी आमच्या माता भगिनींची पिकं जशी जळत होती, तसं हृदय आपलं जळत होतं का नव्हतं? त्या काळात तुम्ही ढुकून नाही पाहिलं।